देवाला काय शिकले? परमेश्वराचे दर्शन. परमेश्वराचे दर्शन. सुसमाचार कशा प्रकारे करायचा? अजून सुसमाचार कशा प्रकारे करायचा त्याविषयी एक दर्शन आहे आणि त्याविषयी शिकलो. हालेलुया. आज ते दर्शन परमेश्वराचं आहे आणि परमेश्वराने आपल्याला दर्शन दिले. त्याच्या सुसमाचार करण्यासाठी कशा प्रकारे सुसमाचार करावा आणि कोणी सुसमाचार करावा. दर्शन कोणाचं आहे? दर्शन कोणाचं आहे? दर्शन कोणाचं आहे? कोणाचं दर्शन आहे? सांगा ना. शिकले का नाही? 2 दिवस म्हणजे 2 शुक्रवार झाले तुम्ही शिकले. तर परमेश्वराचं दर्शन आहे. हालेलुया. कोणाचं दर्शन आहे? परमेश्वराचं दर्शन आहे. तर सेवा कोण करणार? काम कोण करणार? सुसमाचार कोण करणार? आपण. परमेश्वर करणार का? नाही. दर्शन कोणाविषयी आहे? आपल्याविषयी. हालेलुया. दर्शन आहे परमेश्वराचं पण ते आपल्याविषयी. आज आपल्याला काम करायचं आहे. हालेलुया. तर देवाच्या राज्यामध्ये आपल्याला काम करणे जरुरी आहे. हालेलुया. फक्त येऊन बसायचं, ऐकायचं, जायचं असं हे देवाचं दर्शन नाही. हालेलुया. तर त्या दर्शनाविषयी आज पुढे आपण शिकणार आहे. ते दर्शन नाही, आपला विषय दुसरा आहे, परंतु आपला विषय आहे की देवाच्या राज्यामध्ये काम करणार असं. काय आहे? देवाच्या राज्यामध्ये काय करणार? काम करणार असला पाहिजे. हे देवाचं दर्शन आहे. देवाचा सुसमाचार सांगण्याचं जे दर्शन आहे त्या दर्शनाप्रमाणे हे वचन आहे की आपण देवाच्या राज्यामध्ये देवाचं काम केलं पाहिजे. हालेलुया. कारण देवाने आपल्याला नुसतंच या ठिकाणी निवडलं नाही, कारण नुसतंच बोलवलं नाही, फक्त आजार आणि रोग दूर करण्यासाठी, फक्त आजारातून बरे होण्यासाठी फक्त बोलवलं नाही, तर देवाची योजना आपल्याविषयी वेगळी आहे. हालेलुया. आपल्याविषयी देवाची इच्छा वेगळी आहे. आज ती इच्छा आपल्याला जाणायचे, देवाचं दर्शन जाणायचे की देवाने खरोखर आपल्याला त्याच्या राज्यामध्ये काम करण्यासाठी बोलवलं. हालेलुया. हालेलुया. कारण देवाच्या वचनात असं म्हटलेलं आहे की जेव्हा येशू आपल्यासाठी या जगामध्ये आला, आपल्यासाठी त्याला मारलं गेलं, गाळलं गेलं, तिचं जीवन झाला, तो 40 दिवस राहिला आणि 40 दिवसानंतर जो तो स्वर्गारोहण जेव्हा झाला त्यावेळेस शिष्याने त्याने सांगितलं की मी जसा जातो तसा मी पुन्हा तुम्हाला घेण्यासाठी येणार. हालेलुया. मी पहिला काय करतो? मी जातो, तुमच्यासाठी घर तयार करतो आणि घर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला घेण्यासाठी परत येणार. हालेलुया. आणि हा वादा परमेश्वरने कोणाला केलाय? कोणाला केलाय वादा? कोणाला? आपल्याला केलेला आहे. मनुष्याला वादा केलेला आहे की मी तुमच्यासाठी घर तयार करायला जातो आणि घर पूर्ण झाल्यानंतर मी तुम्हाला परत घेण्यासाठी येणार आहे. हालेलुया. तर त्याची आज आपण वाट पाहत आहोत की खरोखर परमेश्वर जेव्हा घर तयार होईल तेव्हा तो आपल्याला घेण्यासाठी परत येणार आहे. हालेलुया. आणि जर घर तयार झालं आणि परमेश्वर आपल्याला इथून घेण्यासाठी येणार आणि आपण तिथे जाणार, तेव्हा त्या घरामध्ये काय आपल्याला पाहिजे का नाही? खाली घर असेल तर त्याच्या आपल्याला राहणार का? घर तयार झालंय, पूर्ण घर तयार झालं, पण त्या घरामध्ये काहीतरी वस्तू पाहिजेत का? पाहिजेत का नाही? का खाली घर असणार, तिथे तुम्ही जाऊन राहणार, तिथे काय करणार? तिथे पाहिजे ना काहीतरी वस्तू? पाहिजे का नाही? बोला ना, पाहिजे का नाही? पाहिजे. तर त्या वस्तू आपल्याला आज मिळवायच्या आहेत. हालेलुया. त्या वस्तू आपल्याला त्या ठिकाणी साठवायच्या आहेत. त्या वस्तू आपल्याला गोळा करून त्या ठिकाणी ठेवायच्या आहेत. तेव्हा जेव्हा आपण त्या ठिकाणी जाणार तेव्हा त्या वस्तू आपल्याला, त्याचा उपयोग आपल्याला होईल आणि त्या ठिकाणी आपल्याला त्या वस्तू भेटतील. हालेलुया. नाहीतर तुम्हाला एक उदाहरण सांगतो की जर एखादे नवीन घर बांधलंय, त्या घरामध्ये एकही वस्तू नाही, फक्त घर बांधलेलं आहे आणि त्या घरामध्ये तुम्ही जाऊन काय करणार? राहणार का? राहणार नाही राहू शकत, कारण तिथे काहीच वस्तू नाही मिळत. तिथे आग मिळवायला काय नाही मिळत, तिथे आपल्याला पांघरायला नाही, काही झाडू मारायला नाही, काहीच नाही, लाईट नाही, काहीच नाही मिळत तिथे. तर त्या वस्तू ज्या पाहिजे घरामध्ये त्या आपल्याला साठवायच्या. म्हणून बायबलमध्ये म्हणते की शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये सांगितलंय की तुम्ही स्वर्गीय संपत्ती मिळवायला जाता, ज्याचा कधी नाश होत नाही, ज्याचा कधी अंत होत नाही, ज्या ठिकाणी कोणी चोर येत नाही किंवा चोरी करून येत नाही, त्याला विलवी लागत नाही, अशा वस्तू आपल्याला त्या ठिकाणी साठवायच्या. हालेलुया. तर ते साठवण्यासाठी आपल्याला काय करायला लागेल?
हा, मेहनत करायला लागेल. काय करायला लागेल? अरे तुम्हाला समजा तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू पाहिजे तर तुम्ही काय करणार? विकत घेणार. पण विकत घेण्यासाठी आपल्याकडे पाहिजे का नाही? तर ते कुठून येणार? काम केल्यानंतर येणार का नाही? बाजारात सर्व वस्तू आहेत, गेल्या का आणल्या असं नाही मिळत. तेवढे पैसे पण आपल्याकडे पाहिजे. आणि पैसे कुठून येणार? जेव्हा आपण काम करणार. हालेलुया. तर शरीरासाठी, आपल्या शारीरिक गरजांसाठी आपण काम करतो, मेहनत करतो, कष्ट करतो आणि त्या वस्तू आपण आपल्या घरामध्ये साठवतो. हालेलुया. तशाच प्रकारे परमेश्वर देखील, आपली परमेश्वर देखील इच्छा आहे की त्याच्या राज्यामध्ये जेव्हा आपण जाणार त्या ठिकाणी आपल्याला आपल्या घरामध्ये वस्तू पाहिजे. हालेलुया. आपल्या घरामध्ये त्या ठिकाणी जे काय आपल्याला लागणाऱ्या वस्तू आहेत त्या मिळवण्यासाठी आज आपल्याला या ठिकाणी मेहनत करायचे, कष्ट करायचे, आपल्याला साठवायचे आहे. हालेलुया. म्हणून देवाने आज या ठिकाणी आपल्याला बोलवलेलं. फक्त यायचं, बसायचं, जायचं असं नाही, तर देवाने आपल्याला त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या राज्यामध्ये आपल्याला काम करण्यासाठी बोलवलेलं. म्हणून एक बायबलमध्ये असा एक दाखला आहे की त्या ठिकाणी एक राजा आहे आणि एक शेतकरी आहे. तो काय करतो की आपल्या शेतामध्ये काम करण्यासाठी कोणाला, लोकांना बोलवण्यासाठी जातो. तो जात असताना पाहतो तर त्या ठिकाणी एक चव्हाट्यावर बसलेला आहे. तर त्या ठिकाणी 9 वाजता जातो. त्या ठिकाणी त्याला सांगतो की तू इथे काय करतोस? तर तो म्हणतो मला काम नाही मिळत म्हणून मी या ठिकाणी बसलोय. तो काय म्हणतो की तू चल माझ्या शेतामध्ये तू काम कर. हालेलुया. पुन्हा पुढे जातो आणि सांगतो, अजून दोघांना पाहतो. त्या ठिकाणी तो 12 वाजता जातो आणि सांगतो की तुम्ही इथे काय करता? तर तो काय म्हणतो, आम्हाला कोणी कामावर लावलं नाही, आम्हाला काम नाही मिळत म्हणून आम्ही या ठिकाणी उसाटतो. त्यानंतर चला माझ्या शेतामध्ये काम करा. हालेलुया. पुन्हा तो जातो, अजून पुढे जातो आणि 5 वाजता भेटतो एक माणसाला. आणि तो एक माणसाला 5 वाजता भेटतो. त्या ठिकाणी त्याला म्हणतो की तू काय करतोस? तू मला कोणी कामावलं नाही म्हणून मी आज उसाटतो. हालेलुया. चल माझ्या बरोबर, चल माझ्या शेतामध्ये काम कर. एक 9 वाजता नेला, एक 12 वाजता नेला, एक 5 वाजता नेला आणि सर्वांना त्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी दिलं. हालेलुया. काय केलं? काम करण्यासाठी. आणि जेव्हा त्याने काम केलं आणि 6 वाजता सुट्टी झाली त्यावेळेस त्याला सर्वांना बोलवलं आणि त्याची मजुरी देण्यासाठी त्यांना बोलवलं. आणि त्याने बघितलं की सर्वजण आलेले आहेत आणि आपली मजुरी देण्यासाठी ते त्या ठिकाणी त्याला सांगितलेलं, त्याला सांगून आणलेलं की तुम्हाला एवढे रुपये आम्ही मजुरी देणार. हालेलुया. आणि तेवढे रुपये देण्यासाठी तो आला आणि सर्वांना सारखी मजुरी दिली. एक 7-8 वाजता लागला, एक 9 वाजता लागला, एक 12 वाजता लागला, एक 5 वाजता लागला, सर्वांना मजुरी सारखी दिली. तेव्हा पहिले काय करायला लागले? कुरकुर करायला लागले की पहा मी सकाळपासून काम करतो, उन्हातानामध्ये काम करतो आणि मला फक्त 1 रुपया मजुरी दिली. आणि जो 5 वाजता आला त्याने 1 तास काम केलं, त्याला पण 1 रुपया मजुरी दिली. परंतु देवाने काय त्या शेतकऱ्याने काय सांगितलं की तुम्हाला मी ठरवून आणलेलं की तुम्हाला 1 रुपया देणार तर 1 रुपया देणार, मग तो किती वाजता पण असो. हालेलुया. म्हणून परमेश्वर या दाखल्याविषयी आपल्याला हे शिकवायला पाहतो की आज आपण सर्वजण एकच वेळी प्रार्थनेमध्ये आलो नाही, सर्वजण एकच वेळी त्याच्यावर विश्वास केला नाही. वेगवेगळ्या वेळी आज कितीतरी जुने आहेत, कितीतरी नवीन आहेत, सर्वांना वेगवेगळ्या देवाने त्यांना बोलवलं त्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी. हालेलुया. फक्त बसण्यासाठी बोलवलं नाही तर त्याच्या राज्यामध्ये, त्याच्या शेतामध्ये काम करण्यासाठी देवाने आपल्याला बोलवलं. हालेलुया. तर या दाखल्याविषयी आज आपण पुढे शिकूया की कशा प्रकारे देव आपल्याला, आपली देवाची योजना काय आहे, देवाची इच्छा आपल्याबद्दल काय आहे ते आज आपण पुढे शिकूया. आपण काढूया मत्तेयुशीफ सुवर्तमान 21वा अध्याय, 21वा अध्याय आणि 28 ते 32 वचनापर्यंत आपण वाचूया आणि नंतर पुढे आपण शिकूया. वाचा मत्तेयुशीफ सुवर्तमान 21वा अध्याय. काय दोन मुलांचा दाखला या ठिकाणी दिलेला आहे की एक जो मनुष्य आहे त्याला 2 मुले आहेत. किती मुले आहेत? 2 मुले आहेत. आणि 2 मुलांकडे तो गेला. पहिल्यांदा एक मुलाकडे गेला, तो सांगतो त्याला की माझ्या मुला तू जाऊन द्राक्षमल्यामध्ये काम कर. त्याने काय सांगितलं की जाऊन तू द्राक्षमल्यामध्ये काम कर. तो म्हणायला लागला की हा महाराज मी जातो, परंतु तो गेला नाही. त्याने सांगितलं मी जातो त्याच्या समोर, त्याच्या तोंडावर सांगितलं की मी जातो, परंतु तो गेला नाही. आणि तसाच दुसऱ्या मुलाकडे गेला आणि दुसऱ्या मुलाला सांगितलं की माझ्या मुला तू माझ्या शेतामध्ये जाऊन काम कर. आणि त्याने काय केला? त्याने केलं मी महाराज नाही जात. आणि तो सांगून गेला. तो सांगतो की मी जात नाही.
परंतु त्याने काय मागावून त्याने पश्चाताप केला, त्याला पस्तावा झाला आणि त्याने तो उठून शेतामध्ये कामाला गेला. हालेलुया. कोणी बाबाचं ऐकलं? कोणी बाबाचं ऐकलं? पहिल्या मुलाने का दुसऱ्या मुलाने? दुसऱ्या मुलाने. हालेलुया. तर आज आपण पाहतो की किती विश्वास लोक आहेत, सर्वजण पहिल्या मुलासारखे आहेत, फक्त दाखवतात मी हे काम करतो, मी ते काम करतो, परंतु ते सांगतात, करत नाही. हालेलुया. आज आपण त्या पहिल्या मुलासारखे आहेत का? फक्त सांगणार की हे काम करणार, परंतु काम करत नाही देवाच्या राज्यामध्ये. हालेलुया. आपण दुसऱ्या मुलासारखे असायला पाहिजे, कारण देवाच्या वचनात म्हटले की जे जगाळदार आणि जे व्यभिचारी जे आहेत ते पहिले देवाच्या राज्यामध्ये जातात. आपण त्यांच्यासारखे, आपण जगाळदार, आपण पापी आहेत, अपराधी आहेत, आपण व्यभिचारी आहेत आणि त्याच्यातून देव सांगतो की ते लोक पहिले देवाच्या राज्यामध्ये जातात, कारण ते मागावून पश्चाताप करून पश्चाताप करतात आणि पस्तावा करून ते देवाच्या राज्यामध्ये जातात. हालेलुया. तर आपल्या त्या दुसऱ्या मुलासारखे आपण असायला पाहिजे. आपण त्याच्या शेतामध्ये आपण काम केलं पाहिजे, कष्ट केले पाहिजे, मेहनत केली पाहिजे. ते बाबाने आपल्याला सांगितलंय ते आपण करायला पाहिजे. हालेलुया. तर नुसतं देवाने आपल्याला निवडलं नाही, नुसतं देवाने आपल्याला या ठिकाणी बोलवलं नाही, तर त्याच्या शेतामध्ये आपल्याला काम करायचं आणि काम करून आपल्याला जे काय देवाचं आहे ते आपल्याला देवाला द्यायचं आहे. हालेलुया. आता आपण वचन पाहूया. मत्ती वर्तमान मध्ये आहे 3रा अध्याय, 3रा अध्याय आणि 8 वचन. या ठिकाणी आपण पाहतो 32 वचनामध्ये की योहान न्यायीपणाच्या मार्गाने तुमच्याकडे आला आणि तुम्ही त्याचा विश्वास धरला नाही, परंतु जकातदार व कसबीने यांनी त्याचा विश्वास धरला. तुम्ही तर ते पाहून त्याचा विश्वास धरावा असता मागावून देखील पश्चाताप केला नाही. हालेलुया. आपण मागावून देखील पश्चाताप केला पाहिजे की खरोखर मी तुझ्या विरुद्ध पाप केलंय, मी आज जे काय मी तुझ्या विरुद्ध पाप केले माझ्या बाबाने क्षमा कर, आणि खरोखर आज त्याच्या राज्यामध्ये आपल्याला न्यायपणाच्या मार्गामध्ये जाऊन आपल्या देवाचं काम करायचं. हालेलुया. जर आपण देवाचे काम करणार तर आपण आपल्या राज्यामध्ये, देवाच्या राज्यामध्ये आपण आपल्यासाठी ज्या घरामध्ये आपल्याला वस्तू पाहिजे वस्तू साठवणार. हालेलुया. काय लिहिले आपण वाचूया 3:8 मध्ये. तर पश्चातापास योग्य असे फल द्या. हालेलुया. योहान या ठिकाणी बाप्तिस्मा देणारा योहान आहे आणि तो योहान जेव्हा बाप्तिस्मा देतो त्यावेळेस सांगतो की पश्चातापास योग्य असं तुम्ही काय करा, फळ द्या. पश्चातापास योग्य असं तुम्ही फळ दिलं पाहिजे. तुम्ही जर काम करणार तर खरोखर तुम्ही पश्चातापास योग्य असं तुम्ही फळ देणार. हालेलुया. पण जेव्हा तुम्ही काम करणार तर फळ देणार, नाही देणार का? नाही देणार. हालेलुया. एक आपण उदाहरण पाहू, अजून एक वचन पाहूया, त्याच्यानंतर आपण एक उदाहरण बघू. प्रेषिताची कृत्य या ठिकाणी पौल देखील ते सांगतो. प्रेषिताची कृत्य 26वा अध्याय आणि 20 वचन. पहिले वाचू, नंतर एक उदाहरण आपण शिकू. 26वा अध्याय आणि 20 वचन. या ठिकाणी पौल स्पष्ट सांगतो की तर पहिल्याने दिमिश्काच्या लोकांना व यरूशलेमेत व संबंध यहुदा देशात व राष्ट्राच्या लोकांनाही मी गाजवून सांगितले की पश्चाताप करा आणि पश्चातापास योग्य अशी कामे करी देवाकडे फिरा. हालेलुया. योहान काय सांगतो की पश्चातापास योग्यचं फळ द्या, आणि या ठिकाणी पौल सांगतो की पश्चातापास योग्यचं तुम्ही काम करा. हालेलुया. तुम्ही पश्चातापास योग्य जर तुम्ही काम केलं तर तुम्ही फळ देणार, आणि फळ देणार ते आपण आपल्या देवाला द्यायचं. हालेलुया. तुम्हाला एक उदाहरण सांगतो या ठिकाणी की आपण सर्वजण आपण दुसऱ्यांच्या घरी कामाला जातो का? दुसऱ्यांच्या शेतामध्ये कामाला जातो का? कोण जातंय का? दुसऱ्याच्या शेतामध्ये कामाला जातात का? नाही जात. जाता का नाही? गवार फोडायला जाता का नाही? फोडता का नाही? आपण दुसऱ्याच्या शेतामध्ये जेव्हा काम करायला जातो, काम करतो आणि जेवढं काम करणार आपल्या घरी घेऊन येतो, ते आपल्या घरी घेऊन येतो का? तर कोणाला देतो? शेतकऱ्याला देतो. हालेलुया. काम कोण करतं? आपण. आणि देतो कोणाला? शेतकऱ्याला देतो. ज्याचं शेत आहे त्याला देतो. हालेलुया. आणि त्याच्या बदले तो आपल्याला काय देतो? मजुरी देतो. हालेलुया. तशाच प्रकारे परमेश्वर देखील आपल्याला देतो. जर आपण देवाच्या राज्यामध्ये काम केले, कष्ट केलं, मेहनत केलं, तर त्याचं जे पण फळ आहे ते आपण देवाला द्यायचं.
हालेलुया. आणि त्याचा जो प्रतिफल आहे तो देव आपल्याला देणार. हालेलुया. मग देवाच्या राज्यामध्ये आपल्याला काम करायचंय. आपण देवाचे शुभवर्तमान सांगायचं लोकांना, आणि लोकांना शुभवर्तमान सांगून जर देवाच्या घरामध्ये ज्या लोकांना आपण आणणार ते आपलं फळ आहे. हालेलुया. ते काय आहे? फळ आहे. आणि ते फळ आपण आपल्या देवाला द्यायचंय. ते आपल्याकडे ठेवायचं नाही मिळत. हालेलुया. आपण लोकांच्या शेतामध्ये कामाला जातो तर ते सर्व पीक जे काय आहे फळ आहे ते आपण त्या शेतकऱ्याला देतो आणि त्याच्या बदले तो आपल्याला आपली मजुरी देतो. तशा प्रकारे परमेश्वराच्या राज्यामध्ये, परमेश्वराच्या शेतामध्ये, एक द्राक्ष मळ्यामध्ये आज आपल्याला काम करायचं आहे. हालेलुया. जे पण काम करणार, जे पण फळ आहे आपण ते देवाला द्यायचे आणि त्याच्याबद्दल जे काय प्रतिफल आहे देव आपल्याला देणार. हालेलुया. म्हणून प्रथम देव सांगतो की पश्चातापास योग्य आपण काम केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे. जे पण फळ आहे देव आपल्याला देणार. हालेलुया. आणि पश्चातापास योग्य फळ काय आहे? प्रथम म्हणजे गलतीक्रियास पत्र 5वा अध्याय आणि 22 मध्ये हे फळ आहे. हे फळ आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे आणि त्याच्याद्वारे जे पण फळ आहेत आपण देवाला द्यायचे. हालेलुया. गलतीक्रियास 5 आणि 22 मध्ये काय आहे की प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, नम्रता, निंदा, इंद्रियनिग्रह, विश्वासूपणा, चांगुलपणा हे प्रत्येक पवित्र आत्म्याचे फळ आपल्यामध्ये असायला पाहिजे. आणि त्याच्याद्वारे जे पण कार्य आपल्या जीवनामध्ये, जे पण आपल्या जीवनामध्ये समस्या येतील किंवा जे पण घटना घडतील त्या सर्व आपण देवाला द्यायचे. हालेलुया. त्याच्याद्वारे आपल्या परमेश्वराला आपण खुश करायचे. त्याच्याद्वारे आपण परमेश्वराच्या राज्यामध्ये, त्याच्या सेवकाईमध्ये, त्याच्या शेतामध्ये आपल्याला काम करायचं. हालेलुया. तर परमेश्वर आपल्याला त्याची मजुरी, तर परमेश्वर त्याचं प्रतिफल आपल्याला देणार आणि त्याच्याद्वारे ते आपल्या देवाच्या राज्यामध्ये आपण ते साठवणार. कारण जे आपल्यासाठी घर तयार करायला आहे त्या घरामध्ये वस्तू साठवायच्या आहेत तर त्या अशा आपल्या कामाच्या द्वारे आपण त्या वस्तू साठवू शकतो. हालेलुया. म्हणून मत्ती शुभवर्तमान 6व्या अध्यायामध्ये तुम्हाला सांगितलं की स्वर्गीय संपत्ती मिळवायला जटा. तर स्वर्गीय संपत्ती कशाद्वारे मिळवू शकतो? आपण जे शारीरिक काम करणार किंवा आपल्या पोटासाठी काम करणार तर हे स्वर्गीय संपत्ती मिळवण्यासाठी नाही. ती आपल्या पोटासाठी, पृथ्वीवरची संपत्ती मिळवण्यासाठी काम करतो. परंतु देवाच्या राज्यामध्ये जेव्हा काम करतो तर ती स्वर्गीय संपत्ती. हालेलुया. कारण या ठिकाणी तुम्ही काय पण करणार काम, तुम्ही सर्व झाडू मारणार, इथे चटया आदरणार, चपला लावणार किंवा स्तुती आराधना करणार किंवा वचन वाचणार किंवा वचन देणारे या ठिकाणी प्रचार करणार, हे सर्व कामाचं प्रतिफल या ठिकाणी भेटतं का तुम्हाला? भेटतं का? या ठिकाणी तुम्हाला भेटतं का? तुम्ही जे पण देवासाठी जे पण मेहनत करता, कष्ट करता तर त्याचं प्रतिफल तुम्हाला या ठिकाणी भेटतं का? आता काय पहिले असं आहेत का काय मीटिंग असल्यावर त्यांना जेवण राहतं देतात तर ती एक सेवा आहे. हालेलुया. पण त्याची मजुरी त्यांना दिली जाते का? नाही दिली जात. का? कारण हे स्वर्गीय संपत्ती मिळवण्यासाठी जगत आहे. हालेलुया. ही मजुरी पृथ्वीवर भेटणार नाही मिळत, तर ही मजुरी सर्व देवाच्या राज्यामध्ये जेव्हा जाणार तेव्हा ती मजुरी भेटेल. हालेलुया. तुम्ही पाहणार इथे जर तुम्ही साफसफाई करणार, सर्व काम करणार, मेहनत करणार आणि त्याची मजुरी तुम्ही जर पाहणार तर तुम्हाला जर मजुरी पाहिजे तर तुम्हाला मजुरी दिली जाईल, पण ते स्वर्गामध्ये भेटणार नाही. हालेलुया. आज तुम्हाला तो एवढा मोठा हॉल आहे, आज 30x70 हॉल आहे. या हॉलमध्ये जे पण बांधकाम आहे, जे पण सर्व खालून वरपर्यंत जेवढं पण काम आहे कोणाला कोणाची मजुरी दिली नाही. हालेलुया. एक पण व्यक्तीला या ठिकाणी मजुरी दिली नाही, तर स्वखुशीने आपण देवासाठी ते काम केलेले, रात्रंदिवस काम केलेले. हालेलुया. आणि ते आहे कामाचं प्रतिफल आहे ते देवाच्या राज्यामध्ये आपण ते साठवत आहे. ज्याने काम केलंय त्याची मजुरी त्या ठिकाणी त्याला भेटेल. म्हणून आपण स्वखुशीने, संतोषाने आपण देवाच्या राज्यामध्ये आपण देवाचं काम केलं पाहिजे. मग जी पण सेवा असेल ती आपण खुशीने करायची. तुम्ही असं सांगायचं नाही मला ही सेवा पाहिजे, मला ती सेवा पाहिजे. जी पण परमेश्वर देत ती आपल्याला सेवा करायची. हालेलुया. तर ते आपण देवाच्या राज्यामध्ये काम करत आहेत आणि त्याचं प्रतिफल देव आपल्याला एक दिवस देणार आहे. म्हणून आपण या ठिकाणी पॉल सांगतो की तुम्ही पश्चातापास योग्य असं तुम्ही देवाचं काम करा, की आपल्याला पश्चाताप झाला पाहिजे आणि त्याच्याद्वारे आपण देवाचं काम केलं पाहिजे. मग कुठलंही काम असो आपण देवासाठी आपण खुशीने ते काम करायचं. हालेलुया.
आजपासून आपण निर्णय घ्यायचे, निश्चय करायचे की फक्त बसण्यासाठी जाणार नाही किंवा देवाचं वचन स्तुती आराधना करण्यासाठी किंवा वचन ऐकण्यासाठी फक्त नाही, तर देवाचं काम करण्यासाठी त्या ठिकाणी जाणार. हालेलुया, हालेलुया. मग कुठलंही काम असं तुम्हाला जे मनात पडतंय ते तुम्ही देवासाठी ते तुम्ही काम करायचे. बघा भरपूर असं देवाचा दास किंवा देवाचे असं लोक आहेत की ते मंडळीमध्ये काम करू शकत नाही. ते कशाद्वारे काम करतात माहितीये? येऊन इथे काम करायचं हे त्यांना जमत नाही, कारण त्यांना टाइम भेटत नाही, म्हणून ते पैशांच्या द्वारे देवाचं काम करतात की तुम्हाला लागतील तेवढे पैसे मी तुम्हाला देतो, तुम्ही देवाचं काम करा. हालेलुया. म्हणजे वेगवेगळी सेवा आहे, प्रत्येकाची एकसारखी सेवा नाही मिळत. आपल्याला जी पण सेवा होते ती आपण देवासाठी करायची. हालेलुया. म्हणून या ठिकाणी पौल देखील सांगतो की पश्चातापास योग्य असं तुम्ही फळ द्या आणि पश्चातापास योग्य असं तुम्ही देवाचं काम करा. हालेलुया. आता पुढे बघू. लूका सुवर्तमान 7वा अध्याय आणि 29 आणि 30. लूका सुवर्तमान 7वा अध्याय की जे जकातदार आणि जे कसबीने आहेत, जे व्यभिचारी लोक आहेत, त्यांनी काय केला की योहानाच्या बाप्तिस्माने त्यांनी पश्चाताप केला, देवाचं वचन ऐकलं, त्यांनी पश्चाताप केला आणि त्यांनी देवाच्या कार्यासाठी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. हालेलुया. जे त्यांनी खरोखर त्यांनी पश्चातापास योग्य त्यांना जे वचन मिळालं आणि त्यांनी ते वचन ग्रहण केलं आणि त्यांनी पश्चाताप केला आणि त्यांनी बाप्तिस्मा केला देवाच्या कार्यासाठी, देवाचं काम करण्यासाठी, देवाचा महिमा करण्यासाठी त्यांनी बाप्तिस्मा घेतला. परंतु या ठिकाणी शास्त्री आणि फरीसी आहेत, त्यांनी बाप्तिस्मा घेतला नाही, तर देवाच्या कार्याला त्यांनी धिक्कार केला, देवाच्या कार्यासाठी त्यांनी नकार दिला. हालेलुया. म्हणून आज आपण देवाच्या कार्यासाठी कधी नकार द्यायचा नाही, तर देवाच्या कार्यासाठी आपण उपस्थित राहायचं आहे आणि खरोखर पश्चाताप करून बाप्तिस्मा घेऊन आपण देवाच्या कार्यासाठी आपण उभं राहायचं आहे. हालेलुया. कारण देवाने फक्त आपल्याला बसण्यासाठी नाही, तर त्याच्या राज्यामध्ये काम करण्यासाठी बोलवलं आणि त्याचं राज्य आहे हे जग आहे, हे मंडळी आहे, जे पण देवासाठी तुम्हाला वाटतं ते देवाच्या राज्यामध्ये तुम्ही काम करायचं. हालेलुया. म्हणून त्या पास्टरने आपल्याला शिकवलं की काय? पास्टरने शिकवलं की देवाचं दर्शन आहे. हालेलुया. देवाचं दर्शन आहे आणि ते दर्शन आहे की तुम्ही देवाचं काम करा. तशा प्रकारे आज आपल्याला या ठिकाणी या वचनाच्या द्वारे आपण देवाचं काम आपल्याला करायचं आहे. हालेलुया. काढूया आपण वचन मत्ती सुवर्तमान 21 अध्यायामध्ये पुन्हा जाऊया. पहिले वाचा, त्याच्यानंतर आपण पुढे शिकू. एकवीस अध्याय 21 अध्याय आणि 33 वचन. द्राक्ष मल्याचा दाखला आता आपण शिकूया की एक घर धन्य आहे. हालेलुया. एक घर धन्य आहे आणि तो काय करतो? द्राक्ष मला लागतो. आपण वाचू 33 वचन. आणखी एक दाखला ऐकून घ्या. कोणी घरधनी मनुष्य होता, त्याने द्राक्ष मळा लावला व त्यामध्ये कुंभर घातले व त्यामध्ये द्राक्ष रसासाठी कुंड खणले व माळा बांधला. मग त्याने तो द्राक्ष मळा शेतकऱ्यांना खंडाने सोपवून दिला आणि तो दुसऱ्या देशाला निघून गेला. हालेलुया. बघा द्राक्षमला काय आहे हे जर आपण शारीरिक पाहणार तर या ठिकाणी एक शारीरिक तो द्राक्षमला आहे, परंतु आत्मिक रीतीने पाहिला तर हा एक जग एक द्राक्षमला आहे. हालेलुया. आणि घर धनी आहे तो कोण आहे? आपला परमेश्वर आहे. हालेलुया. तो घर धनी आहे तो आपला परमेश्वर आहे आणि तो द्राक्षमला देवाचा हे जग हे द्राक्षमला आहे. आणि या द्राक्षमल्यात त्याने काय केलेले आहे की द्राक्षमला लावला. त्याने लावल्यानंतर त्याने कुंड खणले, द्राक्ष रसासाठी ते कुंड खणले आणि माळा बांधला आणि मग त्याने काय केला? तो द्राक्षमला खंडाने सोपवून दिला. कसा दिला सोपवून? डायरेक्ट नाही दिला, खंडाने सोपवून दिला की हे तू सांभाळ आणि याचं जे काही फळ आहे, जसे पण मोबदला आहे तो तू मला दे. हालेलुया. जे पण पीक आहे त्याच्यात जसं काय त्यांनी ठरवलं असेल, अर्धा द्यायचंय किंवा पाव द्यायचंय, कसं द्यायचंय ते त्यांच्यावर आहे. तर तशा प्रकारे त्याने खंडाने सोपवून तो शेतकऱ्याला दिला आणि तो दुसऱ्या देशाला निघून गेला. हालेलुया. आज हे जग हे द्राक्षमला आहे आणि हे जग आपल्या परमेश्वराचे आहे. त्याने द्राक्षमला लावला सर्व काही करून आणि हे आपल्याला खंडाने आपल्याला सोपवून दिला. कोणाला सोपवून दिलंय? आपल्याला सोपवून दिले आणि तो दुसऱ्या देशामध्ये किंवा या स्वर्गामध्ये तो घेऊन गेलाय. तो स्वर्गामध्ये गेलेला आहे आणि ते आज आपल्याला हा द्राक्ष खंडाने सोपवून दिलाय. आज याच्यामध्ये आपल्याला काम करायचं.
हालेलुया. तो शेतकरी आहे, तो घरधनी, तो द्राक्ष मलावाला आहे, तो येऊन काम करणार नाही म्हणलं तर खंडाने आपल्याला दिलं तर आज आपल्याला काम करायचंय. हालेलुया. आता आपल्याला काम करून काय करायचंय, जे पण द्राक्ष मलाचे जेवढं द्राक्ष येतील त्याचा जेवढा पैसा आहे त्याच्यातलं जे ठरलं ते आपल्याला देवाला किंवा त्या शेतकऱ्याला द्यायचं आहे. हालेलुया. जर आपण काम केलं नाही तर काय होणार? काम केलं नाही तर जेवढं ठरलंय जेवढं अर्ध द्यायचं आहे तर अर्ध देणार का? तेवढं त्याच्यातून उत्पन्नच होणार नाही जर काम नाही केलं तर काय करायला लागेल? त्याच्या शेतामध्ये काम करायला लागेल आणि जे पण ठरलंय तो अर्धा भाग किंवा जे पण ठरलंय ते त्याला द्यायचं आहे आणि जो वरचा आहे ते आपला फायदा आहे. हालेलुया. म्हणून आज देवाच्या राज्यामध्ये द्राक्ष मलामध्ये देवाने आपल्याला खंडाने सोपून दिलंय तर आज आपल्याला काम करायचंय, आपल्याला मेहनत करायचंय, पश्चातापाची योग्य ते फळ आपल्याला मिळवायचं आहे. हालेलुया. आणि जेव्हा तो राजा किंवा तो शेतकरी येणार, पुढे म्हटलंय 34 मध्ये, नंतर फळांचा हंगाम जवळ आला तेव्हा आपली फळे घेण्याकरिता त्याने आपल्या दासांना व शेतकऱ्यांना पाठवले. तेव्हा त्या शेतकऱ्यांनी त्या दासांना धरून एकाला ठोकले व एकाला जिवे मारले आणि एकाला धोंडमार केला. फिरून त्यांनी पहिल्यापेक्षा अधिक दुसरे दास पाठवले, त्यांना तसेच केले. पण त्यानंतर त्याने आपल्या मुलाला त्याच्याकडे पाठवले. तो म्हणाला, ते माझ्या मुलाचा मान राखतील. परंतु ते शेतकरी मुलाला पाहून आपसात म्हणाले, हा तर वारीस आहे, चला आपण याला जिवे मारू व याचे वतन घेऊ. तेव्हा त्याने त्याला धरले आणि त्या द्राक्षमळ्याच्या बाहेर काढून जिवे मारले. तर द्राक्षमळ्याचा धनी येईल, जेव्हा येईल तेव्हा त्या शेतकऱ्यांना काय करेल? हालेलुया. आता बघा या ठिकाणी आपल्याला देखील तशी संधी दिली जाते. काय देवाने कोणाला पाठवलं? काय घेण्यासाठी पाठवलंय? देवाने पहिल्या दासाला पाठवलंय. तो दास काय घेण्यासाठी आलाय? काय घेण्यासाठी आला? काय घेण्यासाठी आलाय? शेतकऱ्याने त्याच्या दासांना पाठवलं, ज्या माझ्या शेतामध्ये जो खंडाने सुकवून दिलाय त्याचे जे फळ आहे ते तुम्ही घेऊन या. हालेलुया. आणि जेव्हा ते दास आले तेव्हा त्याने काय केलं की एकाला मारलं, एकाला जिवे मारला, एकाला धोंडमार करून त्याला माघारी पाठवलं. जे फळ आहे, जो वाटा आहे तो त्याला शेतकऱ्याला दिला पाहिजे, तो त्याला दिला नाही. हालेलुया. आणि त्याने असं मनामध्ये ठरवलं की नाही, हे पूर्ण मलाच घ्यायचं आहे. हालेलुया. त्याने एकाला मारलं, कुणाला ते दिलं नाही. त्याच्यानंतर दुसऱ्यांना पाठवलं, तर दुसऱ्यांना पण त्याने तसंच केलं की दुसऱ्यांना त्याला संधी दिली की आता तरी तुमचं फळ जे आहे ते तुम्ही, माझा जो वाटा आहे किंवा जो खंडाने दिलाय, जे खंड आहे ते तुम्ही मला द्या. पुन्हा त्याला संधी दिली की जा आता घेऊन या. परंतु त्याने काय केलं? त्यांना पण त्याने मारून माघारी पाठवलं. हालेलुया. आता त्याने विचार केला, आता पुन्हा त्यांना संधी दिली की आता माझ्या मुलाचा तरी मान राखतील. म्हणून त्याच्या मुलाला जेव्हा पाठवलं त्याने काय विचार केला की आता हा तर वारीस आहे, याला आपण काय करू? जिवे मारू. आणि द्राक्ष मळ्याच्या बाहेर जाऊन त्याला जिवे मारले. हालेलुया. आणि जो त्याला वाटा द्यायचा होता तो त्याने दिला नाही. हालेलुया. त्याने स्वतःनेच तो ठेवला. आणि म्हणून जो राजा किंवा जो घरधनी जो येईल तो त्याचा काय करेल? त्याचा नाश करू लागेल. हालेलुया. काय लिहिले पुढे की तर द्राक्ष मळ्याचा धनी जेव्हा येईल तेव्हा तो त्या शेतकऱ्याला काय करेल? तेव्हा 41 मध्ये म्हटले, तो त्याला म्हणाले, त्या वाईट माणसाचे हालहाल करून त्याचा नाश करेल आणि जे ती फळे हंगामी देत जातील अशा दुसऱ्या शेतकऱ्यांना द्राक्ष मळा खंडाने सोपवून देईल. हालेलुया. आज देवाने आपल्याला जो खंडाने सोपवून दिलाय, या द्राक्ष मळ्यामध्ये आपण काम करतो, या शेतामध्ये देवाच्या राज्यामध्ये काम करतो, तर त्याचं फळ आपण देवाला देतो का? देतो का? जर देत नाही तर काय करणार? देव सांगतो की त्याचा मी नाश करेल, कारण तुम्ही त्याचं फळ देत नाही. हालेलुया. जे फळ, जो वाटा आहे तो आपण देवाला दिला पाहिजे, पण तो आपण तो देत नाही. का देत नाही? कारण आपण त्याचं कामच करत नाही देवाचं. जर काम करणार तर फळ येणार. हालेलुया. देवाचं काम करणार तर ते फळ देखील येणार आणि ते आपण देवाला देणार. जर तुम्ही सुसमाचार करणार, देवाचे शुभवर्तमान लोकांना देणार, जे पण आत्मे येतील ते तुमचं फळ आहे आणि ते तुम्ही कोणाला द्यायचंय? देवाला द्यायचंय. हालेलुया.
ते आपल्यालाच राखून ठेवायचं नाही, ते देवाला अर्पण करायचे, ते देवाला द्यायचे. तर त्याचा वाटा आहे किंवा जे त्याचं प्रतिफल आहे तो देव तुम्हाला देणार. म्हणून या दाखल्यामध्ये तेच सांगितलं की पहिल्याला पाठवलं, त्यांनी त्याला दिलं नाही, त्याला मारहाण करून त्याला माघारी पाठवलं. दुसऱ्याला पाठवलं, दुसऱ्यांदा संधी दिली तरी दुसऱ्यांदा पण त्यांनी तसंच केलं. तिसऱ्याला पाठवलं की आता नाही, माझ्या मुलाचा तरी मान राखतील, तर त्या मुलाला पण त्यांनी मारून टाकलं. हालेलुया. आज परमेश्वर आपल्याला शेतामध्ये काम करायला ठेवलंय, जो खंडाने आपल्याला सोपवून दिलाय, तर आपल्याला त्याचं फल आहे आपल्याला देवाला द्यायचं. हालेलुया. नाही तर काय करणार, जो त्याची फलं बघा 41 मध्ये काय 41 मध्ये लिहिलेले आता बघू. आणि ते त्याला म्हणाले, त्या वाईट माणसाच्या हालात करून त्याचा नाश करेल. जर आपण देखील फल दिलं नाही, देवाच्या राज्यामध्ये काम करून जर आपण फल दिले नाही, तर आपला पण देखील देव नाश करू लागेल. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, हे साधारण काम नाही, तर देवाचं काम आपल्याला करायचंय, मेहनत करायची, कष्ट करायचे. भले तुम्ही येऊन झाडू मारा, तो पण देखील देवाचं काम आहे, त्याचं प्रतिफल देव तुम्हाला देणार. हालेलुया. बिलकुल काम करायचंय असं नाही, आपल्याला काही पण काम आहे देवाच्या राज्यामध्ये काम करायचं. जर तुम्हाला काम करायचं होत नसेल, तर जे पण तुम्हाला देवासाठी द्यायचे ते तुम्ही देवासाठी द्या, त्याच्याद्वारे दुसरे लोक काम करणार. हालेलुया. परंतु आपण एक निश्चय केला पाहिजे की खरोखर देवाच्या राज्यामध्ये आपण काम केलं पाहिजे. देव या वचनाद्वारे आपल्याला हे सांगतो की जर जे काम करणार नाही, जो त्याच्या वाटा दिला जाणार नाही, त्या लोकांचा तो नाश करून टाकेल, हाल करून त्याचा नाश करून टाकेल. हालेलुया. आणि पुढे लिहिलंय की आणि जे ती फले हंगामी देत जातील अशा दुसऱ्या शेतकऱ्यांना तो द्राक्षमाला खंडाने सोडून दिला जाईल. हालेलुया. जी सेवा तुम्हाला दिलंय, जे काम देवाने तुम्हाला दिलंय, त्याचं प्रतिफल किंवा ज्याचं फल तुम्ही जर देवाला दिलं नाही, तर ते एक दिवस देव तुमचं काम काढून घेणार. हालेलुया. आणि ते जो पण फल देणार त्याला ते सोपवून दिलं जाईल. हालेलुया. जी सेवा तुम्हाला देवाने दिले, ती सेवा जर तुम्ही केली नाही, तर देव ती सेवा तुमच्यापासून काढून घेऊन ते दुसऱ्याला देईल. हालेलुया. कारण त्याचं फल तुम्ही देवाला देत नाही. जी सेवा तुम्हाला दिले, जे काम देवाला दिले, ते देव त्याच्याद्वारे तुम्ही काम करत नाही, त्याचं फल देवाला देत नाही, म्हणून ती सेवा तुमच्यापासून काढून घेऊन जो काम करणार, जो फल देणार, त्याला ती सेवा दिली जाईल. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवा, जी पण सेवा देव आपल्याला देतो, जे पण आपल्याला देव काम देतो, ते काम आपल्याला करायचं आहे. हालेलुया. तर देव आपल्याला आशीर्वाद करेल, तर त्याचं प्रतिफल देव आपल्याला देणार. अन्यथा तुमच्यापासून ते काम पण काढून घेतले जाईल, ते दान पण किंवा ती सेवा पण काढून घेतली जाईल, आणि त्याच्याद्वारे तुमच्यावर दंड पण येऊ शकतो. हालेलुया. मग या वचनामध्ये काय नाही की त्या वाईट माणसाचे काय करणार, देव हाल करून त्याचा नाश करेल. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवायचे, जे पण तुम्हाला वाटतं ते देवाच्या राज्यामध्ये आपण काम केलं पाहिजे, मेहनत केली पाहिजे, कष्ट केले पाहिजे. पुढे लिहिले 42 मध्ये की येशू त्याला म्हणाला, जो धोंडा बांधणाऱ्याने नाकारला तोच कोपऱ्याचा मुख झाला. हे प्रभूकडून झाले आणि आमच्या दृष्टीने हे आश्चर्यकारक आहे. हे शास्त्रामध्ये तुम्ही कधी वाचले नाही काय? यामुळे मी तुम्हाला सांगतो की देवाचं राज्य तुमच्यापासून काढून घेतले जाईल व जी राष्ट्रे त्यातील फल देतील त्याला ते दिले जाईल. जर तुम्ही, म्हणून या वचनामध्ये सांगतो की जर जो फल देणार नाही, त्याचे जे खंडाने सोपवून दिले, त्याचे जर फल दिलं नाही, तर ते काम तुमच्यापासून काढून घेतलं जाईल. तुमच्यापासून ते काम काढून तो दुसरं जे देतील फल त्याला ते दिलं जाईल. म्हणून लक्षात ठेवायचंय की आज जे पण देवाने आपल्याला काम दिलंय, ते आपल्याला काम करायचं, मेहनत करायची. हालेलुया. आणि त्याच्याद्वारे आपण पश्चातापास योग्य ते फल आणून आपण ते देवाला अर्पण करायचं. हालेलुया. देवाचं ते या पश्चातापास योग्य देवाचं काम आपण करायचं. म्हणून जे पण आज लक्षात ठेवायचे, फक्त आज या वचनाच्या द्वारे फक्त बाहेर टाकायचं नाही. आता बघूया, आपण काढूया त्याच्यामध्ये 12 वचन 21 अध्याय. या ठिकाणी अंजिराचं आपण 12 वचन वाचलं, ते नंतर याच्या पुढे वाचू, अगोदर वाचू की निष्फळ अंजीर वृक्ष आहे, की जे अंजिराचे झाड आहे, त्या झाडाविषयी एक दाखला परमेश्वराने आपल्याला दिलेला आहे. की या ठिकाणी एक सत्य घटना त्या ठिकाणी येशूच्या वेळेस घडली. त्यावेळेस काय झालं की येशू ज्या वेळेस शुभवर्तमान सांगण्यासाठी जात आहे, आणि जात आहे इतक्यात त्याला काय लागले, भूक लागली. काय लागले? आणखी सकाळी तो परत नगरात जात असता त्याला भूक लागली, आणि वाटेवर अंजिराचे झाड होते, ते पाहून त्याला त्याच्या जवळ आला, पण त्यावर पाण्यात वाचून काहीच सापडले नाही. मग त्याने त्याला म्हटले, यापुढे सदा सर्व काळ तुला फळ येवो.
आणि लागलेच ते अंजिराचे झाड वाळून गेले. हालेलुया. आता ते अंजिराचे झाड आहे, ते जर अंजिराचे झाड साप सुकलेले असतं, त्याला एक पण पान नसतं, तर येशू गेला असता का? हा, गेला असता? ते झाड जिवंत आहे, पण त्याला जर पानं नसतं, सर्व काय दिसतंय, कुठं काय आहे, सर्व काय दिसतंय, तर त्या ठिकाणी येशू गेला असतं का? नाही. का? ते झाड आहे अंजिराचे, ते सर्व पानांनी भरगच्च भरलेलं आहे. हालेलुया. आणि एवढं पानाने भरले. आता अंजिराचे झाड माहिती आहे तुम्हाला? पाहिलंय का अंजिराचे झाड? पाहिलंय का नाही पाहिले? इथे पाचव्याच्या वाडीमध्ये आहे, एवढी मोठी त्याचे पानं आहेत, आपली पणसाचे त्याच्यापेक्षा मोठे. हालेलुया. एवढी मोठे त्याचे पानं आहेत, ते पानांनी पूर्ण अंजिराचे झाड भरलेलं आहे. आणि ते झाड एवढं भरलंय की त्या आतमध्ये काय फळ आहे की नाही ते पण समजत नाही. हालेलुया. आता एवढं शृंगारलेलं झाड आहे, एवढं भरलेलं आहे, तर याचा अर्थ येशूला असं वाटलं की त्या ठिकाणी फळ पण असणार, कारण ते एवढं ताजं झाड आहे, एवढं पानाने भरगच्च भरलेलं आहे, तर फळ पण असणार आतमध्ये, कारण ते आंब्यासारखं बाहेर फळ येत नाही. अंजिराचं झाड काय तुम्हाला माहित नाही? आम्ही जेव्हा गेलो ते मुलापासून असं डायरेक्ट अंजिराचं झाड, आपले उमराचं झाड पाहिजे, उमराच्या झाडासारखंच आहे ते, परंतु ते उमराच्या झाडाची पानं बारीक आहेत आणि ते मोठे आहेत, तर ते मुलापासून असे भासतात, बुडाला भासतात, ते आंब्यासारखे बाहेर दाखवत नाही. हालेलुया. अंजीर पुढे आतमध्ये भासतात. त्याच्यामुळे येशूला वाटलं की आतमध्ये अंजीर असतील तर मला भूक लागली, मी जाऊन खाईन. परंतु जेव्हा तो गेला त्यावेळेस काय केलं, ते झाडाने येशूला निराश केले. त्याने पाहिलं की एक पण फळ नाही मिळत, म्हणून येशूला त्या झाडाने निराश केलं. म्हणून त्या झाडाला येशूने काय केलं? श्राप दिला. का? त्याने फळ दिलेलं नाही. हालेलुया. त्याने येशूला नाराज केलं, येशूला त्याने खुश केलं नाही, म्हणून त्या झाडाला येशूने श्राप दिला आणि त्यावेळेस ते मरून गेले. हालेलुया. म्हणून त्याच वचनाप्रमाणे जर आज आपण पाहतो की आज येशूला आपण नाराज करायचं नाही. हालेलुया. येशूला आपण खुश करायचे आपल्या कामाच्या द्वारे. त्या अंजिराच्या झाडाप्रमाणे त्या झाडाने येशूला नाराज केलं, त्या अंजिराच्या झाडाला येशूने श्राप देऊन मारून टाकलं. हालेलुया. त्याच प्रकारे जर येशूला नाराज केलं, देवाने आपल्याला काम दिलंय, जी सेवा दिली ते जर आपण केलं नाही आणि त्याच्याद्वारे जर आपण केलं नाही तर येशू नाराज होणार, आणि नाराज झाला तर कदाचित श्राप देऊ शकतो, आपल्याला आपला नाश करू शकतो. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये द्राक्षमल्याविषयी पाहिलं की ज्याने फळ दिले नाही त्याला काय केलं? हाल करून त्याचा नाश करेल. हालेलुया. म्हणून देव आज आपल्याला सांगतो की जे पण आपल्याला सेवा दिली, जे पण आपल्याला वाटतंय किंवा जे पण आपल्याला होऊ शकतंय ते काम आपण देवाच्या राज्यामध्ये करायचे. त्या द्राक्षमल्यामध्ये देवाने आपल्याला बोलवलं त्याच्या राज्यामध्ये काम करण्यासाठी. हालेलुया. जर देवाच्या राज्याचं काम केलं तर देव आपल्याला त्याच्या राज्यामध्ये आपल्याला प्रतिफल देणार, आणि त्याला प्रतिफल देण्यासाठी हंगामाचा वाटा घेण्यासाठी आपल्याला देव बोलवत आहे. हालेलुया. माहिती एक वचन काढूया. त्याच्यामध्ये आपण वाचलं ते त्याचा हाल करून त्याचा नाश करेल, आणि जो फळ देणार त्याला ते खंडाने सोपून देणार. हालेलुया. म्हणून आज आपण काम करायचे देवाच्या राज्यामध्ये, आणि आपल्याला जे फळ आहे आपण देवाच्या राज्यामध्ये देवाला ते अर्पण करायचं. हालेलुया. तर त्याचं प्रतिफल देव आपल्याला देणार. म्हणून या अंजिराच्या झाडाप्रमाणे आपण शिकतो की पानांवर वाचून काही फक्त बाहेरून दाखवायचं नाही. आज आपण जसं दिसतो तसं बाहेर दाखवायचं, तर आतून आपल्याला दाखवायचं देवाचं काम. हालेलुया. तर अंजिराच्या झाडाने काय दाखवलं? फक्त बाहेरून शृंगारलेलं दाखवलं, परंतु आतमध्ये काय फळ नव्हतं. हालेलुया. काय बाहेरून दाखवलं की पानांनी एवढं भरलेलं आहे, बरगच्च भरलेलं आहे, परंतु ते बाहेरून होतं, परंतु आतून एक पण फळ नव्हतं. अशा व्यक्ती आपल्याला बनायचं नाही. फक्त आपल्याला बाहेरून दाखवायचं नाही, तर आतमध्ये आपल्याला देवाचं काम करायचे, आतून आपल्याला देवाचं काम दिसलं पाहिजे. हालेलुया. नाही तर बाहेरून भरपूर लोक दाखवतात. बायबलमध्ये दिलेले आहे, आपण याच्यामध्ये वाचलं 2 मुलांचा दाखला की त्याच्यामध्ये जे शास्त्री आणि जे परुषी आहेत ते काय करायचे? पहिल्या मुलासारखे आहेत. ते फक्त बाहेरून दाखवतात आम्ही फार पुढे, आम्हाला सर्व ज्ञान आहे, आम्हाला सर्व काही माहीत आहे, आम्हाला ही जागा पाहिजे, मला ते काम पाहिजे, मी ते इथे बसणार, मी तिथे बसणार, हे फक्त बाहेरून आहे. हालेलुया. परंतु त्याच्या अगोदर कोण देवाच्या राज्यामध्ये जात आहे?
जकातदार आणि कसबी, म्हणजे जे व्यापारी लोक आहेत, जे जकातदार आहेत, जे कर्जदार आहेत आणि जे वाईट करतात ते पापी लोक आहेत. आणि आज आपण त्याच्यामधूनच देवाने आपल्याला बाहेर काढलं. हालेलुया. तर आज आपण बघायचे शास्त्रीय पुरुषासारखा आपण फक्त बाहेरून दाखवायचं नाही, त्या अंजिराच्या झाडाप्रमाणे फक्त बाहेरून दाखवायचं नाही, तर आतून आपल्याला देवाला फल द्यायचं आहे. हालेलुया. जे फल, जे पवित्र आत्म्याचे फल गलतीकडे 5 आणि 22 मध्ये ते फल आपल्या आतमध्ये असायला पाहिजे आणि त्याच्याद्वारे आपण देवाची सेवकाई करायची, त्याच्याद्वारे देवाचं काम करायचं, त्याच्याद्वारे आपण देवाचं राज्य वाढवायचं. हालेलुया. तर देवाच्या राज्यामध्ये आपण फल देणार आणि देव आपल्याला त्या कामावर आणि ते जे खंडाने आपल्याला सोपवून दिले त्याच्यावर आपल्याला तो नेमेल. हालेलुया. म्हणून आता पुढे वाचू या 12 वचनामध्ये म्हटलंय, जर योग्य आपण नसलो तर देवाला काय सांगेल जेव्हा देव येणार आपल्या जवळ. माहिती आहे बायबलमध्ये तुम्हाला अगोदर सांगितलं की येशू या जगामधून जेव्हा 40 दिवसानंतर गेला त्याने काय वादा केला की मी जसा जातो तसा पुन्हा तुम्हाला घेण्यासाठी तुमच्याकडे येणार. हालेलुया. आणि जेव्हा येणार तो तेव्हा आपल्यामध्ये काय दिसलं पाहिजे, ते फल दिसलं पाहिजे. हालेलुया. तो वाटा आहे तो आपल्याला देवाला देण्यासाठी आपल्याकडे पाहिजे त्यावेळेस. जर नसला तर काय होणार, तो वाटा जर नसला, ते फल जर नसला तर त्याचे बदले काय असणार माहितीये, आपण वाचूया 12 मध्ये. येशू त्याच्या राज्यामध्ये पुन्हा दुसऱ्यांदा येणार आपल्या घेण्यासाठी, तेव्हा ते फल आपल्यामध्ये असायला पाहिजे. हालेलुया. जर फल नसले तर काय असणार, या लुटारूची गुहा करून ठेवलेले आहे. ज्यांच्यामध्ये फल नसतील त्यांनी लुटारूची गुहा करून ठेवलेली आहे. हालेलुया. काय लिहिलंय की नंतर येशू मंदिरात गेला आणि मंदिरात जे विकणारे व विकत घेणारे होते त्या सर्वांना त्याने बाहेर घालून दिले आणि सराफातील चौंगर व कबूतर विकणारे बैठके त्याने पाडून उलट्या पालत्या केल्या आणि त्याने त्यांना म्हटले की माझे घर प्रार्थनेचे घर म्हटले जाईल असे लिहिले आहे, परंतु तुम्ही ते लुटारूंची गुहा करून ठेवले. हालेलुया. तर आपले हृदय आपल्या आतमध्ये आहेत, ती लुटारूंची गुहा करून ठेवायची नाही, तर आपल्याला ते पवित्र आत्म्याच्या फलाने भरून ठेवायचं आहे. हालेलुया. तो वाटा जो परमेश्वराने आपल्याला परमेश्वराला द्यायचा आहे, तो वाटा आपल्याला साठवून ठेवायचा आहे की जेव्हा तो येणार तेव्हा आपल्याला तो देण्यासाठी आपल्याकडे असायला पाहिजे. हालेलुया. कारण तो आपल्याला संधी देतो. बघा यावेळेस आपण द्राक्ष विषयी पाहिलं की त्याने पहिल्याला पाठवलं, दुसऱ्याला पाठवलं नाही, तर त्याने येशूला स्वतःला त्याच्या पुत्राला पाठवलं. हालेलुया. तर जैसा पुत्र प्रभू ख्रिस्त आपल्याला घेण्यासाठी येणार तर पवित्र आत्म्याच्या फलाने आपण भरून राहायचं आहे. हालेलुया. तर तो त्याच्या राज्यामध्ये त्याला घेणार, अन्यथा जर ते नसलं तर त्याने लुटारूंची गुहा करून दिले, त्यांचा नाश करून टाकले. हालेलुया. म्हणून देवाला जे योग्य आहे त्या प्रकारे आपल्याला वागायचे, फक्त बाहेर दाखवायचं नाही. आपण एक करूया 2 तिमोथेमध्ये लिहिलेलं आहे, 2 तिमोथे 3 अध्याय आणि 5 वचन की सुभक्तीचे फक्त रूप दाखवायचं नाही. आलेले की सुभक्तीचे रूप आपल्याला आहे असे दाखवून त्याचे सामर्थ्य नाकारणारे अशी होतील, तर अशापासून आपल्याला दूर राहायचं. सुभक्तीचे रूप मध्ये चांगलं दाखवून बाहेरून चांगलं दाखवायचंय. अंजिराच्या झाडाने काय केलं, बाहेरून तर अंजिराच्या झाडाने फार चांगलं दाखवलं, परंतु आतमध्ये एक पण फल नव्हतं. हालेलुया. आज आपल्याला किती आहे की फक्त बाहेरून आपल्याला चांगलं सुंदर दाखवायचं नाही मिळालं, तर ते आतमध्ये असायला पाहिजे ज्याच्यामध्ये देवाचं सामर्थ्य आहे. हालेलुया. बाहेरून आपण कसे पण असणार, परंतु देवाचं सामर्थ्य आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे, देवाचं राज्य आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजे, देवाची पवित्र आत्म्याच्या फलं आपल्यामध्ये असायला पाहिजे, तर ते देवाच्या कार्यासाठी योग्य आहे किंवा देवाचं काम करू शकते. हालेलुया. म्हणून या वचनामध्ये दिलेले की सुभक्तीचे रूप म्हणजे चांगल्या भक्ती करणाऱ्यांचे फक्त रूप दाखवायचं नाही. बाहेरून शास्त्रीय पुरुषांचं उदाहरण दिलेलं आहे की ते फक्त बाहेरून दाखवतात, परंतु देवाचं काम करायला ते पुढे सरत नाही. हालेलुया. काय आपल्या पहिले दाखला वाचला की 2 मुलांचा, पहिल्याने तर सांगितलं मी हो जातो, परंतु तो गेला नाही. दुसऱ्याने सांगितलं मी नाही जात, परंतु मागं पश्चाताप केला आणि ते देवाच्या कामामध्ये त्याच्या शेतामध्ये काम करायला निघून गेले. हालेलुया. आज आपण पश्चाताप करून देवाच्या राज्यामध्ये काम करण्यासाठी निघून यायचं आहे. हालेलुया. जे पण काम आहे देवाच्या राज्यामध्ये आपण काम करायचे, कष्ट करायचे, मेहनत करायची, त्याचं प्रतिफल देव आपल्याला देणार. फक्त सुभक्तीचे रूप, चांगलं रूप दाखवायचं नाही बाहेर, तर आतून आपल्याला देवाला फल देण्यास योग्य आपल्याला बनायचं. हालेलुया. आणि त्याच्याद्वारे परमेश्वराला आपण संतुष्ट करायचे. आपण एक कलश पत्र वाचूया, त्याच्या पुढे आहे कलश पत्र 1 अध्याय आणि 10 वचन.
त्या अगोदर इमारतीचे अगोदर आहे. पहिला अध्याय 10 वचन. यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता प्रत्येक चांगल्या कामात फल देत आणि देवाच्या पूर्ण ज्ञानात वाढत त्याला योग्य असे चालावे. हालेलुया. काय लिहिले सुंदर या वचनामध्ये देव सांगतो की तुम्ही काय करायचंय की यासाठी की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषविण्याकरिता प्रत्येक चांगल्या कामात फळ दे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानात वाढत त्याला योग्य असे तुम्ही चालावे. हालेलुया. म्हणजे प्रत्येक चांगल्या कामामध्ये तुम्ही हातभार लावून देवाच्या राज्यामध्ये तुम्ही काम करायचं, हातभार लावायचे. हालेलुया. प्रत्येक चांगल्या कामामध्ये तुमचा हात असायला पाहिजे. हालेलुया. जे पण काम आहे, जे पण तुम्हाला सांगितले, जे पण तुम्हाला वाटतंय त्या प्रत्येक चांगल्या कामामध्ये तुमचा हात असायला पाहिजे. कालेले की यासाठी की तुम्ही प्रभूला त्या कामाच्या द्वारे तुम्ही प्रभूला संतुष्ट करता किंवा प्रभूला तुम्ही देवाला खुश करता. प्रत्येक चांगल्या कामात तुम्ही फळ दे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने वाढत त्याला योग्य असे आपण चालायचं. हालेलुया. आजपासून लक्षात ठेवायचे की या वचनाच्या द्वारे जे पण तुम्हाला वाटतंय ते देवाच्या राज्यामध्ये तुम्ही काम करायचं, तर त्याचे प्रतिफल तुम्हाला देव देणार. हालेलुया. आणि ते फक्त पृथ्वीवर तुम्ही पाहणार तर तुम्हाला त्याच्या स्वर्गामध्ये भेटणार नाही. जर तुम्ही पृथ्वीवर नाकारणार पृथ्वीचं प्रतिफल तर तुम्हाला ते स्वर्गामध्ये भेटलं जाईल. हालेलुया. स्वखुशीने आणि स्वसंतोषाने आपण देवासाठी काम केलं तर त्याचं प्रतिफल देव त्याच्या राज्यामध्ये आपल्याला देणार. आणि ते जे आपल्यासाठी घर तयार केले त्या घरामध्ये त्या ठिकाणी वस्तू साठवल्या जाते. हालेलुया. म्हणून लक्षात ठेवायचे की या फक्त आपण देवासाठी जेव्हा काम करणार त्याची मजुरी आपल्याला जर इथे पृथ्वीवरची मजुरी घेणार तर ते आपण संपवून टाकणार, त्याचा नाश होईल. पण जे स्वर्गामध्ये भेटणार त्याचा कधी नाश होणार नाही. म्हणून लक्षात ठेवायचं की जे पण काम आपल्याला देव देतो ते देवाच्या राज्यामध्ये आपण सहखुशीने संतोषाने आपण देवाचं काम करायचंय, मेहनत करायची, कष्ट करायचे आणि देवाचं राज्य बनवायचं. हालेलुया. हालेलुया. जर तुम्ही काम केलं नाही तर तुमच्या ठिकाणी देव दुसऱ्याला उभा करेल, जे फळ देणार त्यांना तो देव उभा करेल. हालेलुया. म्हणून जे काम दिलंय देवाने ते देव खुशीने आपण देवासाठी काम करायचं. जर तुम्ही काम केलं नाही तर देव दुसऱ्यांना उभा करेल. बायबल मध्ये असं लिहिलेलं आहे की जेव्हा पहिल्यांदा यरूशलेममध्ये प्रभू येशू ख्रिस्त आला तेव्हा काय झालं? काय झालं? यरूशलेम माहिती आहे? आपण गेलेले नाही पण बायबल मध्ये यरूशलेम काय माहिती आहे की जेव्हा यरूशलेममध्ये येशू पहिल्यांदा आला तो कशावर बसून आला माहिती आहे? गाढवावर बसून आला. गाढवावर बसून आल्यानंतर लोकांनी काय केलं, कशा प्रकारे स्वागत केलं? स्वागत कसं केलं की खाली खारकेच्या म्हणजे याच्या गजरेच्या झावल्या टाकून आणि कपडे टाकून त्याच्यावर त्याला चालत गेले आणि ते होसन्ना होसन्ना दावीदाच्या पुत्राला होसन्ना अशा प्रकारे जय जयकार करायला लागले. आणि जय जयकार करत असताना शासक मनुष्य सांगायला लागले की तुझ्या लोकांना याला शांत कर. येशूने काय सांगितलं की जर हे शांत झाले तर ते दगड उठून बोलू लागतील. हालेलुया. तर हे दुसरे आहेत दगड, ते आज आपण दगडाप्रमाणे आहेत की देवाने आपल्याला उभं केलंय देवाच्या राज्य वाढवण्यासाठी, देवाचं कार्य करण्यासाठी, देवाचं काम करण्यासाठी देवाने आज आपल्याला उभं केलंय. बघा आपण या आपल्या गावामध्ये आपल्या शेजारी आपल्या पाड्यामध्ये आपण काही कामाचे नव्हतो परंतु देवाने त्याच्या कार्यासाठी आज आपल्याला उभं केलं. हालेलुया. म्हणून देवाचं राज्य वाढवण्यासाठी देवाच्या कार्यासाठी आपण सदैव उभं राहायचंय आणि देवाचं राज्य वाढवायचंय. हालेलुया. तर या वचनाच्या द्वारे परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देतो.